कीर्तन सुरू झालं नामदेव महाराजांचं, देव कुठे देवळात राहतोय. ही रात्रीच्या कीर्तनाची पद्धत ही देवामुळे सुरू झाली. ही जी तुम्ही म्हणता ना उशिरा कीर्तन का, बडव्याने एकदा कुलूप घातलं, शेजारती झाली की देवाचा निरोप यायचा नारदाजवळ. शेजारती झाली की देव मोकळा झाला. हा पण अडचण होती, लबाड देव, लबाड हो लबाड. आईसाहेब म्हणल्या कुठे जाता रात्रीचं, भलते सलते प्रश्न विचारून घेतो. आणि हळूच देवाने बाहेर पडायचं. बरं का, आता शेजारची झाली, निवांत झोपावं की नाही. मला सांगा, सबंध दिवस काम करून नवरा घरी येतो इतपत बरा आहे, पण रोज रात्री 12 वाजताचा नवरा तुमचा बाहेर पडू लागला, काय कराल, काय कराल? अवघड आहे ना. रोज रात्री, अहो एक दिवस झालं तर ठीक आहे, मोठा आहे गेला बाहेर, रोज रात्री सबंध दिवस शेजारी आणि रात्री बाहेरी. गंमत बघा, देवाचं असं होतं सबंध दिवस. ते काही काही लोकांना सवय असते, काही काही बघा जोडपं तुम्हाला रात्रीचं दिसेल फिरायला, सबंध दिवस आम्हाला मिळत नाही म्हणून रात्रीचे बाहेर पडतो. बरं, जोडपं बाहेर पडताना ठीक आहे, एकटंच बाहेर पडते, झालं बाबा, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, असे हे बरेच दिवस झाले. देवानी यावन इकडे कीर्तनामध्ये अभंगच आहे. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. तर वेळ नाही आपल्याला एवढं सगळं, मी दमून गेलो. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले रमा म्हणे कैसे. तुम्हाला काय वाटतं, माझ्या गाठचं सांगतोय मी. रमा म्हणे कैसे नवल परी देव फुलले वैष्णवा करी रमा म्हणे कैसे. झालं बाबा, रोजच 12 वाजायला लागले. आता हे नारद जिकडे तिकडे आग लावणार, कुठे गेले की अशी काठी टाकूनच द्यायची, तसं ते सरळ बाहेर पडायचं नाही. देवाला सोडून आले कीर्तनाला आणि आईसाहेबाला भेटायला आहे. आईसाहेब म्हणले, नारदा जाताना दोघं गेला ना, आता एकटेच कुठे आला? नाही म्हणले, तहान लागली. त्यांना तहान भांडण लावायची होती, पाणी प्यायची नाही. म्हणून काही काही माणसांनी सवय असते बरं का आग लावायची. समजावं या जगातले नारद आहेत, पण नारद बरं तरी करत होते, यांचं बरं व्हावं असं वाटत नाही, कुठेतरी आग लावावी हे वाटतं. ही वृत्ती सोडून द्या, देव चांगला पावेल तुम्हाला. एक लक्षात ठेवा, कुणाला काही सांगायचं असेल तर चांगलं सांगावं, उणं दुणं सांगू नये. एवढं जरी महिनाभर ऐकून कळलं तरी माझ्याही जन्माचं सार्थक आणि तुमच्याही जन्माचं सार्थक. पण कळेल तेव्हा ना, आम्ही तरी काय करा. ये मृत्यू लोकीचे उफराटे असो म्हणले. नारद एकटा नाही म्हणले, ताणला. बरं म्हणले, आईसाहेबांनी पाणी बिणी दिलं. उन्हाळ्याचे दिवस होते, मोगऱ्याची फुलं बिलं टाकलेली, असं सुंदर पाणी बिणी दिलं, वाळ्याचं हार. बरं वाटलं. आईसाहेब म्हणले, काय थंडगार. बरं वाटलं, पण जीव तुटतो हो. माझ्या देहाला बरं वाटलं, पण आईसाहेब जीव तुटतो. काय झालं? नाही म्हणले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे रात्री रोज कुठं? आईसाहेब, मोठ्याच्या घरात वागायचं म्हणजे आम्हालाही अवघड असतं. इथे तुम्हाला सोडवत नाही आणि तिथे त्यांना सोडवत नाही. आमच्यासारख्यांनी काय करावं? तुम्हाला सांगितलं तर देव मला पुन्हा जवळ येऊन देईल. या असल्या भानगडीत आम्हाला तुम्ही विचारू नाही. देवाच्या भानगडी आहेत त्या.
फार मोठ्या असतात. आपण म्हणजे मला कळत नाही, नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन. आईसाहेबाला वैष्णव विष्णू भानगड माहिती नव्हती. मोठ्या मोठ्या बायका बाहेर जात नाही, त्यांना कळत नसतं जगत काय आहे ते. आता आईसाहेब कुठे बाहेर जाणार, तिला काय माहिती आहे काय नाही का. आता मला सांगा, एखाद्या मोठ्याची राणी ती तुमची धाबली रस्त्याने खातकरी उभी राहील का? कच्ची कच्ची धाबील. अरे बाबा, 70 वर्षात मलाही माहिती नव्हतं. 70 वर्ष झाली, ही आमची नातवंड मला म्हणाल कच्ची धाबीली, कच्ची धाबीली. पुण्यभूमी ठाव. काय आता केव्हा बाबा महाराजाला नाही नाही, आता काय अवघडच हो. मला रस्त्याने जाणं सुद्धा अवघड असतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, नाव सांगत नाही. मुंबईला मी एक दिवस काहीतरी माझं काम होतं म्हणून मी आमच्या त्या कोना हॉटेल आहे ना, सारस्वत बँक, असं तिथून फुटपाथून आलो. एक मनुष्य समोर आला असा. मी अतिशोक्ती सांगत नाही, नाव सुद्धा त्या व्यक्तीला पद्मश्री मिळालेलं आहे. इतकी मोठी व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती. आणि ती समोर माझ्या आली. बाबा महाराज आपण, आणि फुटपाथवर. म्हणजे मला असं वाटलं मी काय माडीबिडी चढलो की काय. माझं म्हणणं बाबा आपण फुटपाथवर. म्हणजे मला असं वाटलं माझं दिवाळी निघालून मी फुटपाथवर आलो की काय. मी अतिशोक्ती सांगत नाही, हे घडलेलं आहे. आपण रस्त्याने चालत. आता याला काय सांगू, म्हणजे माझं म्हणणं कळलं का. काही काही माणसांची एक विशिष्ट प्रतिमा आहे. माझं कशा करता सांगतोय मी, की त्यांना असं इकडे तिकडे माणसांना, उद्या जर मी रस्त्यावर कोण आईस्क्रीम खात उभं राहिलो आणि फेटा काढून नाही, फेटा घालून गेलो, हिरवी शाल खांद्यावर, कोण आईस्क्रीम, बाबा महाराज आईस्क्रीम, बाबा त्याचंच आईस्क्रीम झालं. मी खाऊन घरी गेलो. किती अवघड आहे. कठीण 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 किती. महाराज पण सुद्धा फार अवघड आहे. कोणाशी बोलणं अवघड, कोणाला या म्हणणं आवड, दुसरा म्हणतो त्यांना या म्हणले. या नाही म्हणावं तर फार लांब राहतात समाजापासून. अगदी जवळ कोणाला जाता सुद्धा येत नाही हो, फार दुर्मिळ. बोलत ना बोलू, आता काय करू का. म्हणून देव देवळ बंद झाल्यानंतर चोरून जातो. आता चोरून जाताना बायकोला न्यायची होय बरोबर. नाही, बायकोला कशी बरोबर न्यायची. आणि कुठे जातो वैष्णव. आता हिलाही काही वैष्णव माहिती नाही. बरं एवढं सांगायला तरी कुठे फुरसत आहे. हे येत आहेत ते सगळे आपल्याकडे वैष्णवच आहेत, सांगायला फुरसत नाही. म्हणले आईसाहेब ते वैष्णवाकडे जातात. वैष्णव कशी दिसते. वैष्णव माझ्यापेक्षा सुंदर. नारदांची ट्यूब पेटली. आता म्हणले अजून पेटवा. नारद म्हणले काय सांगू आई साहेब, कुठल्या तुम्ही. ती जर वैष्णवी तुम्ही बघितली, हा 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 काय सांगू. अहो मी कशाला सांगायला पाहिजे. एवढ्या जगातल्या सुंदर असून रोज 12 वाजता तुम्हाला सोडून जातो. तुमचे 12 वाजून. अभंग मी माझ्या गाठ. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन. पुढे बघा, रमा म्हणे कैसे नवल परी, देव भुलले वैष्णवा घरी. काय भानगड आहे ही, काय भानगड काय. ते म्हणले आईसाहेब तुम्हाला यायचंय का. म्हणले बघू ते तरी. पण ती काही गावरान बाई नव्हती हो, मोडदा उचलला मी आल्याचा. माझ्यापेक्षा तिच्यात काय पाहिलं एवढं. पायताना आणि हणती त्याला. बरं वाटलं ज्यांचे हे शब्द परिपाठाचे आहेत. अहो सगळ्या कॅटेगरीचं कीर्तन सांगा, म्हणजे ज्याला त्याला वाटलं आपला शब्द कीर्तनात.
काय मजा आहे बघा. आई साहेब सुपर फाईन होत्या. आता नारदाला असं कसं बोलणार असं आहे म्हणून. कोण भाग्यवंत आहे की माझ्यापेक्षा सुंदर भेटली, मी तिचं जाऊन दर्शन तरी घेते. हे हायर सोसायटी लाईफ म्हणावं. हे बघित अमृतमरी हे अडाणी. आता ती देवाची पत्नी आहे, ती काय अशी उगीच बोलेल काय, पण मनात रुतून राहिला काठा. माझ्यापेक्षा एवढं कोण सुंदर. चला म्हणले, गेले आणि आणलं कुठे, चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं सगळी संत. आणि त्यावेळेला काय झालं बघा, इथे काय लिहितायत, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. तांबर असा सरकत आहे बर का खाली, वैशिष्ट्यपूर्ण सांगतो. आणि मग असा वर झाल्यानंतर आता काय करावं, देव घाबरले आणि लगेच कबीरजीने तो शेला होता तो कमरेला बांधला. आणि तेव्हा पूर्वी कीर्तनकार कंबर बांधत नव्हते, पण त्यानंतर सर्व कीर्तनकारांनी कंबर बांधायला सुरुवात केली. त्याचं कारण असं आहे, देवाची झालेली फजिती माणसं खपवून घेतील, पण तुमच्या आमच्यासारख्या कीर्तनकाराची झालेली फजिती कोणी खपवून घेणार नाही. अक्कल नव्हतं का, डोकं नव्हतं, त्यापेक्षा अगोदरच कीर्तन कंबर बांधून उभे राहा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर म्हणाले सावध हो बाबा. पुढे म्हणाले, मोठं कौतुकाने सांगतात, साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाले म्हणोनी दचकले जगजेटी. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाले म्हणून या दचकले जगजेठी. जगजेठी दचकले, काय झाले, काय झालं, काय झालं. म्हणले देवा काय झालं, आता बघा आम्ही सावरले. म्हणून एक लक्षात ठेवा, देवाला सुद्धा संत सावरतात आणि जीवाला सुद्धा संत सावरतात. म्हणे जनी बोला भंग, ऐसा कीर्तनी मै कीर्तनी मैमा, सर्वा माझी वरिष्ठ, जडमूड भाविक सोपी केली पाय वाट, नामयाची जनी लोळे संताचे पायी, कीर्तन प्रेमरस अखंड देई विठाई. नामयाची जनी संताच्या पायावर लोळते आणि प्रार्थना करते, हे विठाबाई असाच कीर्तन रंग आयुष्यभर दे. हे विठाबाई, हे पांडुरंगा असाच कीर्तन रंग आम्हाला दे, अशी सेवा घडू दे, असाच आनंद लुटू दे. यापेक्षा या काल्याच्या कीर्तनात मी तरी काय मागणार आणि तुम्ही तरी काय मागणार. माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तुमच्या पुढे कीर्तन करता यावं, त्या कीर्तनाचा आनंद तुम्ही लुटावा, त्या कीर्तनाचा आनंद मी लुटावा. जीवनापेक्षा याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद जगात दुसरा नाही. नाही त्रिभुवनी सुख या समान, त्रिभुवनामध्ये याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख नाही. मायबापांच्या कृपेने आशीर्वादाने, गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पांडुरंगाचा, ज्ञानोबा तुकोबाचा, तुम्हा सगळ्या श्रोत्या मायबापांच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे 1 महिना आनंद लुटला. असा दरवर्षी तुम्हाला मला भुगता यावा एवढीच पांडुरंगाचे, गजाननाच्या आणि तुम्हा वैष्णवांच्या चरणी प्रार्थना करून ही महिन्याची कीर्तन सेवा विश्वात्मक देवाच्या